नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 31 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र हुरवा आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिला आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:31 ते 2:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:36 ते 5:09 आणि यमगंड काळ सकाळी 9:26 ते 10:58 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करेल. रात्री 9:33 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. संध्याकाळी 9:33 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचं मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओरफ सुद्धा दांडगा राहील. महत्त्वपूर्ण कामं हातावेगळी होतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू शकाल. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. रात्री 9:33 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि लाभातील शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमची बुद्धी बऱ्याच प्रमाणात स्थिर राहील. थोडासा आराम करण्याची मनस्थिती राहील. घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. मात्र त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार नाही. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. रात्री 9:33 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी पिरियड वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र स्वतःच्या भावभावनातील नियंत्रण ठेवणं थोडं गरजेचं राहील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. प्रवासादरम्यान आरोग्याच्या संदर्भात त्रास होऊ शकतात. काळजी घ्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. रात्री 9:33 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र खर्च जास्त प्रमाणात होतील. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. रात्री 9:33 हा चंद्र द्वितीय स्थानात भ्रमण करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं अगदी सहजपणे आता वेगळ्या करू शकाल. कामाचा उरकही दांडगा राहील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, दगादेखीचा आणि मानसिक तणावाचा दिसून येईल. छोट्या मोठ्या कारणामुळे मानसिक तणावामध्ये भर पडू शकेल. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. प्रवासादरम्यान स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. रात्री 9:33 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक लाभ तुम्हाला चांगले होऊ शकते. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रपरिवाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा उरक दांडगा राहील. तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमच्या कामाचं चमक दाखवाल. मात्र वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता राहील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येत. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा करू शका. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं आवश्यक राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. प्रलोभनापासून लांब राहा. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थितपणे करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र वैवाहिक जोडीदारावर मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. त्याकडे लक्ष द्या. तुमची महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
व्ययातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियुक्त आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून मानसिक आरोग्य संदर्भातले थोडेफार त्रास दिसून येतील. अनावश्यक मानसिक ताण, महत्त्वपूर्ण कामामध्ये थोडेसे त्रास होणं, आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढणं, याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी सुद्धा वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर मतभेद अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 31 मार्च 2026 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.